हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तांदळाची इडली कसं करायचं ते बघूया. असे अगदी स्मूथ, सॉफ्ट आणि असे ते मोगऱ्याचे फुलं कसे असतात ना, पांढरे शुभ्र मऊ मऊ, तसे त्या प्रकारे आपण इडली बघूयात. तर त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतलेली आहे. तुम्ही तांदूळ कोलम देखील घेऊ शकता. अशी मी 3 वाटी तांदूळ घेतलेली आहे. अशा प्रकारे मी स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घेते. याचा जो पांढरा पाणी आहे ना, ते पूर्ण निघून जायला पाहिजे. अगदी ट्रान्सपरंट असे व्हायला पाहिजे तांदूळ. हे बघा, आता मी उडदाची डाळ देखील तसंच भिजवून घेते. मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली. मी अख्खा उडीद घेतलेला आहे पांढरा. तुम्ही डाळही घेऊ शकता किंवा हेही असलं तरी चालतं. ह्याला देखील मी 3 ते 4 वेळा स्वच्छ असे धुवून घेते. ह्याचं देखील जे पांढरं वगैरे पाणी असतं ते, हे बघा, अशा प्रकारे अगदी ट्रान्सपरंट असे दिसायला पाहिजे तांदूळही आणि उडदाची डाळ देखील. अशा प्रकारे हे आता कमीत कमी 6 ते 7 तास आपण भिजायला ठेवूया. आता आपण लाल चटणी, म्हणजे त्याला गन पावडर असंही म्हणतात, अर्धी वाटी, मी छोट्या वाटीने अर्धी वाटी चणे डाळ घेतलेली आहे. त्याला असे व्यवस्थित भाजून घ्या. अर्धवट भाजून झाले की त्याच्यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी उडदाची डाळ देखील घाला त्याच्यात. तेही अशी भाजून घ्या. हेही अर्धा भाजून झाले की त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची वाळलेली आणि थोडीशी चिंच हे देखील व्यवस्थित अशी घालून भाजून घ्या. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी जिरं आणि अर्धी वाटी छोट्या वाटीने तीळ, तेही याच्यामध्ये मिक्स करूयात. आता आपण थंड झाल्यावर ह्याला अशी मिक्सरच्या जारमध्ये घेऊन मी थोडीशी हिंग टाकते. खोबरे देखील व्यवस्थित असे भाजून घ्या. तेही त्यात ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ. तर चला आपण आता ह्याला पावडर करून आणूयात मिक्सरमध्ये. हे बघा, हा आपला गन पावडर रेडी झालेला आहे. खायला फार टेस्टी आहे बरं का हा. हे बघा, हे तुम्ही इव्हन गरम भात झाला ना, भात केले की त्याच्यावर तूप आणि भातासोबत देखील खाऊ शकता. तर इकडे मी 1 वाटी पोहे घेतलेली आहे. ते देखील व्यवस्थित 3 ते 4 वेळा धुवून स्वच्छ असे धुवून घ्या आणि भिजवून ठेवा 10 मिनिटासाठी. आता आपण आपले तांदूळ भिजलेले ते आता मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊयात. एक लक्षात ठेवा, पाणी थंड वापरा. उन्हाळा दिवस आहे, कंपल्सरी थंड पाण्यानेच तुम्ही, किंवा आईस असेल तरी चालेल, आईस क्यूबनी पण चालेल. अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्या. तांदूळ थोडंसं जाडसर असलं तरी चालेल इडलीसाठी. तसेच राहिलेले देखील मी करून घेते आणि त्यामध्ये आपण भिजून ठेवलेले पोहे ते देखील ते मिक्सरमधून आपण ग्राइंड करून घेऊया. हे व्यवस्थित त्यात देखील थंडच पाणी टाका. आता आपण उडदाची डाळ तेही आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया. अशा प्रकारे आता आपण सगळं एकत्र मिक्स केलेलं आहे मिश्रण. आता त्याला सगळं एकजीव करून घ्या. एक लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्ये हात घालू नका त्याच्यामध्ये, फर्मेंटेशन जास्त होतो. म्हणून मी एका पातेल्यामध्ये बसत नाही, म्हणून 2 पातेल्यामध्ये डिवाइड केलेला आहे. हे बघा, आणखीन एक टिप्स म्हणजे जे खाली ज्याने रात्रभर जर तुम्हाला पीठ ठेवायचं असेल तर खाली थंड पाणी घालून ठेवा एका भांड्यात आणि त्यामध्ये पातेलं ठेवा. तर बघा, अशीही माझं पीठ अगदी व्यवस्थित असे फुगलेलं आहे. तुम्ही जर तेव्हाच एक 5-6 तासामध्ये करायचं असेल तर पाणी नका ठेवू. तेव्हा 5-6 तासामध्ये पण करू शकता इडली डोसा तुम्ही काही पण. फक्त उन्हाळा असल्यामुळं फर्मेंटेशन जास्त होतं म्हणून असे करायचे. तर चला, ह्यामध्ये जेवढं हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये मी मीठ मिक्स करून त्याला पुन्हा मिश्रणला व्यवस्थित एकजीव करते. हवं तेवढं पाणी तुम्ही घालून घ्या त्याच्यामध्ये. अशा प्रकारे
आता आपण इडलीच्या मोल्डला आपण व्यवस्थित अशी तेल लावून घेऊया त्याला. दोन्ही मोल्डला मी व्यवस्थित अशी तेल लावून घेतलेली आहे. आता त्यामध्ये बॅटर घालते. बॅटर घातले की एकदा असे टॅप करून घ्या, एक दोनदा असे खाली टॅप करून घ्या. आणि एका साईडला मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये. हे बघा, अशा दुसऱ्यामध्ये पण मी बॅटर घालून घेते अशा प्रकारे. एक लक्षात ठेवा, इडली फक्त 10 मिनटं फुल गॅसवर 10 मिनटामध्ये इडली तयार होतात तुमची. जास्त वेळ ठेवू नका, कारण ते जास्त वेळ ठेवल्याने इडली वातळ होतात. आता मी फ्लेम स्लो केल्यामुळं काय तुम्हाला असं वाटतं पाणी गार आहे, नाही आहे, मला हाताला वाफी लागतात म्हणून मी लो गॅसवर ते मध्ये मोल्ड ठेवते. तर चला 10 मिनटामध्ये आपण आता आपली इडली चेक करूया. हे बघा, अशी आपली इडली अशी एकदम टम फुगलेले आहेत. सगळ्या इडली मी एका सुरीच्या सहाय्याने काढून घेते. हे बघा कशी एकदम स्मूथ सॉफ्ट. मोगऱ्याची फुलं कशी लागतात अशी पांढरे शुभ्र आणि मऊ मऊ, त्या प्रकारे आपल्या इडली तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपले इडली तयार झालेले आहेत. एक दिवसही जरी ठेवला ना तर इडली कडक होणार नाही आहेत. सकाळी करून संध्याकाळी सुद्धा तुम्ही ठेवलं ना तरी त्या इडलीला काही होणार नाही आहेत. जशी ती तशी मऊच राहणार आहेत. आता याच्यावर आपण असे मस्तपैकी गन पावडर घालूया, तुपाचे धार घालूया असे, आणि खाण्यासाठी रेडी. काय गन पावडर इतकी टेस्टी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा गन पावडरवर इडली. जर तुम्हाला चटणीची रेसिपी हवी असेल तर माझी रवा इडली केलेली आहे, त्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करा, मग तुम्हाला चटणीचं पण व्हिडिओ मिळेल. तुम्ही हा डिश नक्की करून बघा. माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.